आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोणत्या ना कोणत्या तरी कामासाठी फॉर्म केलेले आहेत. पण बराचसा आकडा असं सांगतोय की बऱ्याचशा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म झाल्यानंतरही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी केली गेलेली नाही. जसं बऱ्याचशा कंपन्या या फॉर्म झाल्यावरती 2-2, 3-3 वर्ष त्याच्यात कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी न केल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला ROCचा एक फटका लागू शकतो. कारण प्रत्येक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रत्येक वर्षाच्या एंडिंगला स्टॅट्युटरी ऑडिट करून ROCच्या फॉर्मॅलिटीज करणं कंपल्सरी आहे. आणि जर तुमची कंपनी ऑपरेटिव्हच नसेल तर बऱ्याच लोकांनी ROCच्या फॉर्मॅलिटीज केलेल्या नाहीत. मग अशा वेळेला जर तुम्हाला ROCच्या कंप्लायन्सेसमधून ROCच्या पेनल्टीमधून जर वाचायचं असेल तर तुम्ही तुमची कंपनी बंद करू शकता. एक गव्हर्नमेंटची इझी एक्झिट स्कीम आहे. या इझी एक्झिट स्कीमद्वारे एक 10,000ची फीज असते. तो फॉर्म जर भरून तुम्ही गव्हर्नमेंटकडे अप्लाय केला आणि जर तुमची कंपनी ही 3 वर्ष जर काही कोणत्याही पद्धतीने ऑपरेटिव्ह नसेल, कोणताही ट्रान्झॅक्शन नसेल, हे जर तुम्ही प्रूव्ह करू शकला तर तुम्ही तुमची कंपनी इझी एक्झिट स्कीममध्ये बंद करू शकता.